आपण आलेलो आहोत आज आपल्या शेतामध्ये आणि गावाजवळून आपलं शेत भरपूर जवळ आहे. आणि का तर आज आपल्या शेतामध्ये आहे लावणी. इकडे राव आहेत, सारे फाडणं चालू आहे. सोबत पप्पांची पण हेल्प होत आहे आम्हाला. आणि इकडे दानिश ओवी सोबत आपल्या शेतामध्ये आहे आणि ह्या दोघांचे हे कामं सोडून न करणारे कामं. तर आता आपल्या शेतातली इकडे लावणी झालेली आहे आणि इकडे आहे पूर्ण बाया. आणि सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीहून तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आपल्या शेतामध्ये लावणी करायची आहे. 2 दिवस झाला पाणी येत आहे आणि कालपासून पाणी यायला सुरुवात झाली आणि आज मी म्हटलं कोणाला तिथे लावणी झाली पाहिजे. तर आज सॅटर्डे संडेला आपला सुट्टी असते. तर या दोन दिवसात लावणी झाली तर म्हणजे मी मोकळी होते मेन म्हणजे, आणि रावांना पण सुट्टी असते. तर आता शेतातले कामं सुट्टी पाहून काढावं लागणार आहे. तर सोबत आज दानिशसुद्धा असणार आहे आणि ओवीला काही शेतात नेत नाही, कारण आपल्याला तिच्या मागे राहावं लागेल. आणि दानिश जर असला तर दानिशची काहीतरी हेल्प होऊन जाते. तर चला, आजचा आपला ब्लॉग शेतातला होणार आहे. आत्ता माझं इकडे आवरून झालेलं आहे. आता थोडी माझी कामं बाकी आहे. तर आधी कामं आवरून घेते आणि 8चा टायमिंग दिला तर 8 वाजता आपण निघणार आहे. तर करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आत्ता माझी कामं झालेली आहे आणि केस शेतात म्हटल्यानंतर बांधलेलेच कामाचे असते, कारण केस खुले असले तर पूर्ण गबाळा होऊन जाते केसाचा. तर इकडे आता तुम्हाला दिसत असेल कपडे धुवून घरामध्येच वाळू टाकले आहे, कारण पाणी कधी येईल काही खरं नाही. बाहेर पूर्ण आभाळ आहे, त्या कारणाने आम्ही घरामध्येच कपडे वाळू टाकते. तर पप्पा जात होते शेतामध्ये, तर दानिशला म्हटलं तू पण चालला जा पायी येण्यापेक्षा, आणि आता मी निघत आहे. तर आता आम्ही आलेलो शेतामध्ये आणि तुम्हाला तिकडे मागे दिसत असेल, मागे आहे बाया येत आहे. आणि इकडे आता सारे फाडून झालेले आहे. इकडे सारे फाडून झाले, इकडे दानिश. आणि आता या शेतामध्ये पूर्ण तुरीच लावायची आहे. काय केलं आतापर्यंत येऊन? वखरण चालू आहे का? पप्पाजीला शेतामध्ये बोलावलं होतं, कारण सकाळपासून रावांना सारे फाडायचे होते आणि सकाळपासून आल्यामुळे काही वेळ ते काही वेळ पप्पा असे सारे फाडत होते. आणि दानिश त्यांना पण त्रास देत होता पप्पाजींना. इकडे तिकडे तो नेत होता. आणि इकडे आता या शेतामध्ये पूर्ण तुरीच लावायचे आहे आणि हे 2-2.5 एकर वावर आहे. या शेतामध्ये पूर्ण आम्ही तुरी लावलेले आहे. तर इकडे आता या सर्व काकू, ताई, वहिनी सगळ्या बसलेल्या आहे आणि दानिशची इकडे नाटकं चालू आहे. आणि आता आमचा लंच ब्रेक चालू आहे. चालत जा इकडे इकडे. पप्पाजी इकडे दानिशला घेऊन घरी गेले आणि घरून जेव्हा पुन्हा परत शेतामध्ये येत होते तर तेव्हा ओवीला घेऊन आले. आणि इकडे बघा आता ओवीचे आता शेतामधले कामं चालू आहे. झालं का लावून? झालं का? इथं लावली का तू ना? चांगली लावशी असेल लाव तिथं. पराठी घेन, पराठी लाव, पराठी. तर आता आपल्या शेतातली इकडे लावणी झालेली आहे आणि इकडे आहे पूर्ण बाया. आणि या सगळ्या बाया आता या वर्षी शेतामध्ये नवीन आलेल्या आहे. तर मागच्या वर्षी पूर्ण लावणी होती ते आपल्या पूर्ण पोरांनी केली होती. आणि आता हे जे लावणी आहे पूर्ण आम्ही जे 10 जणी होतो आणि 4.5-5 एकर आमची म्हणजे शेती होती. तर तेवढी आज लावणी संपलेली आहे. आणि आत्ता इकडे आभाळ बघा, काळं भोरसं आभाळ आलेलं आहे आणि आज पाणी येणार आहे आणि पाणी येऊन आपली लावणी साधणार आहे.
आणलं ना खायला. घ्यायची जागा चांगली आहे इकडे. हो हो इकडे लावायचं. घरीच खायच्या. उबडी झाली. शिदी कर तिला. खायच्या. भाजीपाला मागवत होती ना घरी. शिदी कर, उलटी आहे ती. बसा, बसा. खायचं, खाय. हा आता आणि रस्ते वेळेला हलके आणते. अशीच लागेल 2-3 दिवस हलके आणते. बस. आता ते भरून हलकी. नाही पहिलं लावून तुम्ही त्याच्या निवडणुकीचा धागा दिवसा त्या वज्रा आल्या. नाही, पाणी आता मुरुका झाला ना सांगितलं. तुमच्या साखरेत ठेवला. साईड झालं आताच पण पाहिजे. पाहिजे. झाला मागच्या वेळेस परत दंत लागेल. मागच्या वेळेस खूप विधी डुबा लागला. थोडा वेळ झाला आता घरी आलो आणि पाऊस आल्यामुळे थोडं ओलं झालो आम्ही आणि आता करायचा स्वयंपाक. आणि पहिला दिवस आहे, खूप थकल्यासारखं होत आहे आणि पायामध्ये तर एकदम गोळेच असे भरून आलेत. आता कधी कधी स्वयंपाक करते, कधी कधी झोपते, असं झालेलं आहे. चला तर आधी आता स्वयंपाक करून घेते. अशा वेळेस असं वाटते की काहीतरी पटकन होणारं, पटकन बनवावं. तर चला आज करत आहे मी डाळ फ्राय, भात आणि पोळ्या, कारण आज खूप थकल्यासारखं वाटत आहे. स्वयंपाक करायला घेतल्यानंतर इकडे मला वांगे दिसले म्हणून इकडे मी डाळ वांगा करत आहे. आता कुकर मांडून घेते आणि इकडे भात झालेला आहे फोडणी. आणि तुरीचे जे पॅकेट आपले वाचले होते शेतात लावणी करताना ते वापस करायला गेले. तर रावांनी इकडे थोडेसे फ्रूट्स आणि बालुशाही आणली, कारण त्याला बालुशाही भरपूर आवडते म्हणून. तर इकडे आता मी वरण आपलं शिजलेलं आहे. वरण आधी फोडणी देते. मी जिरं मोहरी नाही टाकली, कारण समोर समजेल तुम्हाला वरून तडका द्यायचा आहे. इकडे फक्त अद्रक लसूण चेंदून टाकलेलं आहे आणि लसण आपल्याला आधी स्मेल जाऊ देते लसणाची आणि सोबत नंतर टाकते कांदे. आपल्याला एकदम थोडे ठोकरच घेतले मी, कारण ज्या पद्धतीमध्ये आपण हॉटेलमध्ये तडका देते त्या पद्धतीमध्ये आज मी तडका देण्याचा विचार केलेला आहे. तर कांदे जास्त मी न शिजवता लगेच मी टमाटर टाकलेलं आहे. आणि टमाटर जर आधी टाकलं तर नंतर तिखट मीठ जे टाकतो ते आपलं जळत नाही, म्हणून आधी मी टमाटर टाकल्यानंतर तिखट मीठ टाकते. आणि सोबतच मी एक अर्धा कच्चा आंबा टाकलेला आहे, कारण टमाटर असल्यामुळे मी आंबा कमी टाकलेला. आणि मी वरण तडका देत आहे ते लोखंडाच्या कढईमध्ये, आणि चव खरंच खूप भन्नाट येणार आहे. ते म्हणत होते की चांगलं लागतील म्हणून आंबट आहे आंबा तर टाकून दे. आणि आत्ता आपल्याला द्यायचा आहे तडका. तर इकडे मी जिरं मोहरी घेतलेली आहे आणि गोडलिंबाचा पाला थोडाच टाकायचा नव्हता. तेल जास्त गरम झाल्यामुळे थोडा तो करपलेला, कारण आम्हाला मिरची जळलेलीच आवडते आणि जळलेली मिरची नक्की तुम्ही वरणामधले खाऊन बघा, खरंच खूप छान लागते मिरची. मिरची थोडीशी काळपट होऊ द्या. इकडे आपलं आता वरण उकळी आलेलं आहे आणि वरण आपलं आता तयार आहे. वरण म्हणजे डाळ वांगं, कोणी फोडणीचं वरण बोलत असेल, कोणी डाळ वांगं म्हणत असेल, तर आम्ही दोनही म्हणतो. आणि इकडे आता हा करत आहे मी पोळ्या. सोबतच रावांना जेवण्यासाठी ताटसुद्धा केलेलं आहे. जेव्हा त्रास येते ना तेव्हा असं वाटते की एका वेळेस 2 कामं झालेले बरं होतं. आता झटपट होणारा असा स्वयंपाक केला आणि आता मुलं झोपलेले आहे आणि राव पण आता फोन बघत आहे. खूप थकून असे फोन बघत आहे आणि सर्वांना अशा जांभया येऊ राहिलेल्या आहे. ते म्हणतात ना, कधी आपण म्हणजे जाते मी डेली, मागच्या वर्षी डेली रुटीन होत होतं आणि आत्ता उन्हाळ्याच्या 2-2.5 महिने गॅप पडली आणि त्यानंतर आता पुन्हा पहिला दिवस शेतातला. तर ते म्हणतात ना शीण आल्यासारखं, तर त्याप्रमाणे झालेलं आहे. असे जांभया येत आहे. तुम्हाला माझ्या आवाजावरून सुद्धा असं कळत असेल की कुठेतरी असं थकवा जाणवत असेल. सो तरी पण असं ॲक्टिव्ह होऊन बोलावं लागतं, जेणे की पाहणेवाल्यांना काहीतरी वाटतं की हां नाही काहीतरी आहे पाहण्यासारखं. आपण तसं म्हणेल की हां गाईज ठीक आहे, आता मी व्हिडिओ ठेवते तर कोणी पाहणार नाही आहे मला. तर यासमोर तुम्हाला आपल्या शेतातले पुन्हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर चला तर याच नोट आजचा व्हिडिओ थांबवते. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.